आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। भामट्या पोलिसांनी आज सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला लुटून हातातील सोन्याच्या पाटल्या लंपास केल्याची घटना घडली। जालना शहरात रात्री रिक्षावाले लुटत आहेत आणि सकाळी भामटे लुटत आहेत। त्यामुळे पोलिसांची बीट मार्शल यंत्रणा फक्त उद्घाटनापुरतीच होती का असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे। अंबड रोडवरील यशवंतनगर भागात राहणाऱ्या कमलबाई दिलीपराव हिवाळे या 70 वर्षाच्या महिला आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या। काही सुधारण नव्हतं, म्हणजे काही सांगता बी येत नव्हतं, काही असेल तर टाकलं काही समजलं नाही। त्यामध्ये फोटो दाखवला, त्याच्यावर आयडी बिडी होती पोलिसाची। त्याचवेळी 2 भामट्यांनी त्यांना आवाज दिला। आपले ओळखपत्र दाखवून सध्या शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे, आजी तुम्ही सोन्याच्या पाटल्या घालून फिरू नका, मी कागदामध्ये त्या गुंडाळून ठेवतो अशी बतावणी करून त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या आणि परत काचेच्या बांगड्या काढायला सांगितल्या। या क्षणामध्ये त्यांनी हात चालाकी करून या महिलेच्या पाटल्या पळवल्या आहेत। घाबरलेल्या महिलेने काही क्षणात पुन्हा इकडे तिकडे पाहता हे भामटे दिसेनासे झाले। त्यानंतर त्या घरी आल्या आणि मुलगा व सुनेने का घाबरले असे विचारले असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला। पांढरा शर्ट होतं आणि पॅन्ट होती। हिंदी मला चांगला वाटला तो मला पांढऱ्या शर्ट मध्ये होता। हिंदी केलेला चांगला सकाळपासून सुरू केलं आणि एक दादा याचं म्हणलं मला दिसलेच नाही। नंतर ते मी ती त्यांना काय केलं, काढून घेतलं आणि याच्यात गुंडाळून दिलं ते। त्याने तुमच्या हे साध्या बांगड्या गुंडाळून दिल्या आणि ते काढून घेतले असते होते। नाही साधा नाही, ते काय म्हणले की बाबा आम्ही पोलीसवाले आयडेंटिटी कार्ड आणि मावशी अशा बांगड्या घालू नका, तुम्ही थांबा म्हणलं काढा, मी काढून देतो म्हणे। असं काढल्या त्या कागद गुंडाळल्या आणि यांना वाटलं यांच्याकडे देऊन टाकल्या, ते तसंच करता ते याच्यात टाकल्या आणि नंतर घेतल्या आणि गेले पोहून। त्यानंतर सर्वच जण त्या ठिकाणी जाऊन पाहतात तोपर्यंत भामटे पसार झालेले होते। 5 तोळ्यांच्या 1.5 लाख रुपयांच्या पाटल्या सकाळी 7:30 वाजताच भामट्यांनी पळवल्यामुळे पोलिसांचे गस्त आणि एकंदरीतच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे। कारण 3 महिन्यांपूर्वी असाच प्रकार अशोका ढाब्यासमोर घडला होता। हातातली अंगठी काढून नेली होती, परंतु अद्यापपर्यंत तो चोर सापडलेला नाही आणि आता पुन्हा त्याच भागात ही दुसरी घटना घडली आहे। उच्चभ्रू वस्ती असल्यामुळे या भागात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।